पावसाळ्याच्या त्या भयाण रात्री पुण्याजवळच्या एका छोट्या गावात एक विचित्र घटना घडली. त्या रात्री आकाशात वीज चमकत होती आणि पावसाचे थेंब घरांच्या कवले ठोकत होते. गावात एक मोठं घर होतं, जिथे वसंत पाटील नावाचे एक वयोवृद्ध श्रीमंत व्यक्तिमत्व राहत होते. त्यांनी त्यांच्या कष्टांनी अपार संपत्ती मिळवली होती आणि त्यांच्या पैशामुळे त्यांच्यावर गावात अनेकांचा मत्सर होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी एक भयानक दृश्य पाहिलं. वसंत पाटील यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत आढळला. त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग होते आणि त्यांच्या अंगावरच्या जखमांवर असं दिसत होतं की त्यांचा खून झाला होता. गावातील इन्स्पेक्टर सतीशला ही बातमी मिळताच त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. वसंत पाटील यांच्या मृत्यूने गावात खळबळ माजली होती. सर्वजण चकित होते, कारण वसंत पाटील यांना कोण मारू इच्छित होतं आणि का? घटनास्थळी पोहोचल्यावर इन्स्पेक्टर सतीशने आधी त्या खोलीची तपासणी केली. खोलीत एक चकित करणारा पुरावा सापडला. एक छोटंसं पत्र, ज्यावर वसंत पाटील यांनी स्वतःच्या हाताने लिहिलं होतं. त्या पत्रात लिहिलं होतं, माझ्या जीवाला धोका आहे आणि कोणीतरी माझ्या मागावर आहे, माझ्यावर लक्ष ठेवत आहे, मी सुरक्षित नाही. हे वाचून इन्स्पेक्टर सतीशला समजलं की वसंत पाटील यांना आधीच त्यांच्या जीवाला धोका असल्याची जाणीव झाली होती. इन्स्पेक्टर सतीशने अधिक चौकशी करण्याचा निर्णय घेतला आणि वसंत पाटील यांच्या नात्यातील आणि त्यांच्याशी जवळच्या असलेल्या व्यक्तींची यादी तयार केली. त्यात तिघांची नावे समोर आली. 1. रामू, वसंत पाटील यांचा नौकर, जो गेली अनेक वर्षे त्यांच्या घरी काम करत होता. 2. सीमा, वसंत पाटील यांची नातलग, ज्यांना काही महिन्यापूर्वी मोठ्या रकमेची मदत केली होती. 3. किशोर, वसंत पाटील यांचा जुना मित्र, परंतु काही काळापूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाले होते. सर्वप्रथम इन्स्पेक्टर सतीशने रामूची चौकशी केली. रामू सांगतो की वसंत साहेब त्यांच्या कुटुंबाची कधी काळजी करत नव्हते, परंतु काही काळापूर्वी अचानक त्यांनी आपल्या संपत्तीबद्दल चर्चा सुरू केली होती. रामूच्या हावभावावरून इन्स्पेक्टर सतीशला वाटलं की रामू काही लपवतो आहे. पुढे सतीशने सीमाची चौकशी केली. सीमाने सांगितले की वसंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी तिला तिच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी पैसे दिले होते, परंतु तिचा त्यांच्याशी काहीच वैयक्तिक संबंध नव्हता, असं तिचं म्हणणं होतं. शेवटी इन्स्पेक्टर सतीशने किशोरला बोलवलं. किशोर म्हणाला की काही वर्षापूर्वी वसंत यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांच्यात अंतर निर्माण झाले होते, परंतु त्यानंतर त्यांचं काहीही बिनसलेलं नव्हतं. तपास करत असताना सतीशला एका खास गोष्टीचा अंदाज आला. वसंत पाटील यांच्या मृत्यूच्या आधी त्यांनी आपल्या संपत्तीबद्दल काही गोपनीय बाबी सांगितल्या होत्या, ज्या कोणाला तरी माहीत होत्या. इन्स्पेक्टर सतीशला आठवलं की वसंत यांच्या खोलीत सापडलेलं पत्र ते काळजीत असल्याचं सूचित करत होते. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्याच्या मदतीने आणि रामूच्या अस्वस्थ वागणुकीवरून इन्स्पेक्टर सतीशला आशा वाटले की रामूचा या खुनामागचा खरा गुन्हेगार आहे. रामूच्या खोलीत अधिक चौकशी केल्यावर त्याचं खुनात वापरलेलं शस्त्र एका रक्ताने माखलेला चाकू सापडला. शेवटी पुरावे सापडल्यामुळे रामूने सर्व कबूल केले. तो म्हणाला, साहेबांनी आपल्या संपत्तीबद्दल खुलासा केला आणि मला विश्वास बसला की ती संपत्ती माझ्या हक्काची आहे. मी त्यांच्याबरोबर खूप वर्षे काम केलं आहे आणि तेच काही देणार नाहीत तर कोण? रामूला अटक करण्यात आली आणि वसंत पाटील यांच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आला. त्या रात्री वसंत पाटील यांच्या संपत्तीवर हक्क मिळवण्याच्या लालसेमुळे रामूने त्यांच्या जीवावर उठून त्यांचा खून केला. इन्स्पेक्टर सतीशने गावातील लोकांना शांत केलं आणि त्यांना विश्वास दिला की न्याय झाला आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कथा काफी. धन्यवाद.